मुख्यमंत्री सहाय्यता निधीला शेकडो नव्हे हजारो लोक आहेत. कोणी रुपया, कोणी हजार रुपये, कोणी लाख रुपये, कोणी कोटी रुपये. लहान मुलांचा खाऊ असेल, कामगारांचा एखादा दिवसाचा पगार असेल, मोठ्या मोठ्या उद्योजकांनी त्यांचा CSR असेल, असं अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाठवलेले आहेत. माहितीच्या अधिकारातून आमच्या एका मित्राने माहिती घेतली, त्याच्यात आलं 75,000 रुपये आता पण खर्च आहे. ठीक आहे, आता मुख्यमंत्री कार्यालयाने त्याचं डिटेल्स पाठवलेलं आहे, त्याचं मी स्वागत करतो. परंतु तुमच्याच कार्यालयातून अशा पद्धतीनं कारभार चालतो. मला वाटतं तुम्ही काय कारवाईची अपेक्षा मी निश्चित आपल्याकडून करतो, परंतु हा निधी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर खर्च होण्याची आवश्यकता आहे. मला हेही माहिती आहे की पुनर्वसन विभागाकडून किती खर्च झाला, कारण आपण 31,800 कोटीचं पॅकेज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. बरं झालं की आपण कबूल केलं की आता आपण 14,000 कोटी दिले आणि जाहीर केलेले 31,800 कोटी रुपये. एकीकडे तुमच्याच काळात जाहीर झालेली जी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना आहे, शेतकरी सन्मान योजना, याच्यात जवळपास 6.25 लाख शेतकऱ्यांचे अजून 5,500 कोटी रुपये देणं बाकी. कोर्टानं आदेश दिलेला आहे. त्याच्यासाठी तरतूद काय करताय तुम्ही पुरवणी मागण्यामध्ये? 500 रुपये, 500 कोटी रुपये. आणि मग मला वाटतं 500 कोटी कुठे आणि 5,500 कोटी कुठे? म्हणजे प्रायोरिटी काय शेतकऱ्यांची? आपल्याला शेतकऱ्यांची प्रायोरिटी आपण मुळीच घेत नाही, हा माझा आरोप आहे. आणि मला वाटतं या आरोपातून एक सत्य होतं की आपण सगळ्या गोष्टीनुसार शेतकऱ्यांचा आव आणता. अजून अन्य वेगवेगळे अनुदान तर अजून बाकीच आहे, परंतु ही सन्मान योजनेचे 5,500 कोटी रुपये लवकरात लवकर मिळाले पाहिजे.